गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. चला तर बघूया माझी दिवाळीची शॉपिंग. तर मी जवळपास बघू शकता तुम्ही खूप सारे पार्सल्स येऊन पडलेले होते आणि तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की या सर्व पार्सल्सची अनबॉक्सिंग तुमच्या समोर मी करणार आहे म्हणून. तर सर्वात पहिले हे जे एक तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतंय हे पार्सल मला खूप आधीपासून जेव्हापासून आलं तेव्हापासून ओपन करायचं होतं. चला, अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100. तर हा टॉप मी ट्राय करून दाखवणार आहे तुम्हाला की माझ्या अंगावर कसा दिसतो. हे मला 300 रुपयाला 3 टॉप्स पडली, म्हणजे 100ला 1 पडलं. खूपच जास्त स्वस्त झालं आणि ऑफकोर्स एवढा मोठा सेल असल्यावर त्याचा फायदा तर आपण घेणारच. आणि लुक पण बघू शकता खूप छान आला. सॉफ्ट होता मटेरियल, फक्त एवढं म्हणू शकते की जास्त धुणं पडल्यानंतर हा कपडा लवकर खराब होईल. तर थोडा वेळ घातलं आपलं काढून ठेवलं तर हा लंबा चालेल. त्यानंतर हे सुंदरसं होतं वॉशिंग मशीनचं कव्हर, जे की पूर्णपणे अनबॉक्स करून मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मला परत घरी करता येणार नाही म्हणून. पण खूप छान असा लुक होता. त्याच्यावर फ्लॉवर्स वगैरे खूप छान असे आहेत ब्राऊन कलर मध्ये. आणि त्याच्यानंतर हा क्यूटसा डबा जो दिसतोय तुम्हाला, हा कंटेनर, हा मी जवळपास असा विचार केला होता की मिठासाठी वापरूयात म्हणून. आणि थोडा किचनचा लुक जो आहे ना एस्थेटिक करायचा प्रयत्न करत आहे यंदा. त्याच्यामुळे असे 2 बॉक्स आणखीन बनवले आहे, म्हणजे साखर आणि चहापत्तीसाठी आणि हा मिठासाठी. असं कॉफी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मी ठेवत नाही. सेलमध्ये मला तो फक्त 120ला पडला. त्यानंतर हे जस्ट चे लिपस्टिकचे किट आहे. यामध्ये 16 पीसेस होते. खूप क्यूट आणि पॉकेट फ्रेंडली पण आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. आणि एक टेस्ट म्हणून पण तुम्ही यांचे छोटे छोटे हे लिपस्टिक्स वापरून पाहू शकता. बघू शकता हातावर मी जेव्हा हा शेड लावला किती सुंदर असा कलरचा फिनिशिंग वगैरे खूप अशी जबरदस्त येत होती. मॅट फिनिशिंग आहे एकदम. तर तुम्हाला हवी असेल लिंक तर मला नक्की कमेंट करा. मला तर फार आवडली. आणि त्याच्यानंतर हे विनिशासाठी मी 3 नाईट सूट बोलावले होते. तर हे 610 रुपयाला मला हे 3 ड्रेसेस पडले, म्हणजे अगदी तुम्ही म्हणू शकता 200 रुपयाला. तर 200 रुपयाच्या मला एवढी भारी क्वालिटी होती आणि समोरून पूर्ण याला छान असे बटन्स होती आणि खूप सॉफ्ट असा हा कपडा आहे. तर हे मी फ्लिपकार्टवरनं बोलावलेले आहे. खूप छान आणि खूप सुंदर असा हा ड्रेस मला फार आवडला. त्यानंतरचं पार्सल आता आपण अनबॉक्स करूया. तर याच्यामध्ये मला 8 साबणी 270 रुपयाला पडल्या. तर या खादीच्या साबणी आहेत. तुम्ही जेव्हा कोणत्या शॉप वगैरे मधून एक सिंगल साबण घ्यायला गेले ना तर ती एक सिंगल साबण तुम्हाला 70 रुपयाला पडेल. इथे मला 270ला 8 साबणी पडल्या. यामध्ये जसं की गोट मिल्क म्हणू शकतो आपण, केशर आणि त्या व्यतिरिक्त ॲलोवेरा, असे भरपूर सारे फ्लेवर्स अवेलेबल होते. 8 मिळाले मला. त्यानंतर ही सुंदरशी कुर्ती तुम्ही म्हणू शकता की मला एवढी छान कुर्ती भेटलीच कशी. तर ती फक्त 230 रुपयाला ही सुंदर अशी कुर्ती भेटलेली आहे. फुल स्लीव्ह आहे आणि फ्लोरल प्रिंट आहे पूर्ण याच्यावर. ब्ल्यू कलर त्यावेळेस काय मी तर ऑब्सेशन झालं होतं का तर मला ब्ल्यू कलरचं लगातार 3 कुर्त्या मी ब्ल्यू कलरच्या बोलावलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक तर तुम्ही मला दसऱ्याच्या दिवशी घातलेली बघितली असेल ना, ती कुर्ती होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त या 2 शॉर्ट कुर्तीज मी बोलावल्या होत्या. ही ती दसऱ्यावाली कुर्ती आहे आणि जीन्सवरच्या ज्या 2 शॉर्ट कुर्तीज आहेत आता तुम्हाला दाखवते. तर त्याच्यातही एक ब्ल्यू बोलावली, ही तुम्ही बघू शकता. प्रिंट अलग आहे, कलरही थोडा डिफरंट आहे, पण मेन शेड ब्ल्यू आहे. आणि त्याच्यानंतर ही पोपटी कलरची बोलावली. तर ही मला फार आवडली. याचा लुक खूप छान असा येत होता माझ्या अंगावर सुद्धा आणि खूप छान असा सॉफ्ट कपडा आहे याचा. तुम्ही याला डेली वेअर साठी पण वापरू शकता किंवा कुठे बाहेर थोडा वेळ जाण्यासाठी असेल तर वापरून घेऊ शकता. आणि याचं काय करायचं ना, ज्याही ह्या स्वस्तातल्या कुर्त्या असताना सगळ्यात पहिले आरल्यावर याला शिलाईला टाकून द्यायचं, कारण की त्यांनी एकदम सिंगल स्टिच दिलेली असते, त्यामुळे ही लवकर फाटू शकते. त्याच्यामुळे आपण स्वतः जाऊन शिलाई मारून आणायची आणि त्याच्यानंतर मस्तपैकी बिंदास यूज करायचं. आणि हे सुंदरचं पाय पुसणं मी बोलावलेलं आहे फक्त 230 रुपयाला. मला फार आवडलं. हे मी देवाच्या समोर यूज करणार आहे. जेव्हा किचनचं मेकओव्हर आहे ना तेव्हा तुम्ही बघालच त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर माझ्या मिस्टरांसाठी मी हा क्रॉक्स बोलावला होता, पण याचा लुक मला एवढा खास वाटला नाही, तो मी रिटर्न मध्ये दिला. त्यानंतर विनिशासाठी आता तुम्ही बघू शकता ही शॉर्ट्स मी बोलावलेले आहे. बॉक्सर याला म्हणतात, मुलांसाठी असतात ते. पण मी विनिशासाठी पण बोलावले, तिला खूप छान वाटणार असे मला वाटलं होतं. तर टी शर्ट्स वगैरे बोलावले आहे आणि त्याच्यावर हे मॅचिंग असे शॉर्ट्स बोलावले आहे. टी शर्ट्स तर मी तिच्यासाठी वापरायला काढला, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि हे शॉर्ट्स खूप छान अशा क्वालिटीचे होते. मला वाटतं बरोबर 6 की 8चा असा मला हा सेट पडला. त्यानंतर आता विंटरचं सीझन येतच आहे, त्याच्यामुळे हुडीज तिच्यासाठी बोलावल्या. 3 सुंदर असे कलर आले होते, ब्लॅक, रेड आणि हा नेव्ही ब्ल्यू. खूप सुंदर असा लुक होता या हुडीचा. तुम्ही बघू शकता खूप जाड नाही, खूप पातळ नाही, व्यवस्थित अशी विंटरसाठी. खाली तुम्ही जेव्हा आपण लेकरांना वगैरे खेळायला पाठवता ना इव्हिनिंगला, तेव्हा मच्छर खूप असतात, तर फुल स्लीव असलेलं फारच बरं. तर खूप सुंदर असा त्या आहे. त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला एकदम 10 on 10 देणार. त्यानंतर हे पार्सल मी काय बोलावलं मलाच लक्षात येत नव्हतं की असा धागा काय बोलावला म्हणून. मग लक्षात आलं त्याच्यावर रीड केल्यानंतर की विनिशाचा जो प्ले एरिया आम्ही डेव्हलप करत आहे त्या प्ले एरियामध्ये
एका साईडला असं हे मी वॉलवर टांगण्यासाठी बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याची पूर्ण सॉफ्ट टॉईज येणार. आणि प्ले एरियाची जो व्हिडिओ आहे ना, शॉर्ट असा रेकॉर्ड करणं चालू आहे आणि फुल डिटेल असा व्लॉग सुद्धा रेकॉर्ड करणं चालू आहे. तो लवकरच तुम्हाला आता दिवाळीच्या आधी त्याचा मेकओव्हर पूर्ण पाहायला मिळेल, विनिशाचा प्ले एरिया कसा तयार होत आहे म्हणून. त्याच्यानंतर ते एक डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन असं कव्हर 2 बनवले होते, ते तर ओपन केलंच नाही मी. त्याच्यानंतर हा सुंदरसा ड्रेस विनिशासाठी सेट होता. हा वरती पोल्का डॉटचं मस्तपैकी ब्लॅक टॉप होतं, खाली असा ब्राऊन किंवा पिंक असे 2 पॅन्ट आणले आहे आणि एक व्हाईट टी शर्ट, असे 4चा हा सेट आलेला आहे. हा पण खूप सुंदर होता. त्यानंतर जसं की तुम्हाला मी सांगितलंच की किचनचा थोडा एस्थेटिक असा लुक तयार करायचा प्रयत्न करत आहे यावेळेस. त्यासाठी हे खूप सुंदर असे डिझायनर चाकूचा सेट मी बोलावला आहे. 3 चाकू आले याच्यामध्ये. मला हे 180 ला 3 पडले. सगळं काही स्वस्त होतं दसऱ्याच्या सेलमुळे, तर खूप असं मला सगळं स्वस्तात पडलं. त्यानंतर हे तुमच्या सरांनी बनवलेलं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांनी बनवलं आहे. तर हे एअर फ्रेशनर आहे, रूम एअर फ्रेशनर. इथे तुमचा आवडता परफ्यूम टाकायचा असतो आणि यात टायमर दिला असतो किती सेकंद नंतर किंवा किती मिनिटानंतर तुम्हाला हा स्प्रे पाहिजे म्हणून. तर खूप छान असा प्रोडक्ट आहे हा. आम्ही तिसऱ्यांदा बनवलेला आहे. 2-3 आहे आमच्याकडे ऑफिस, घरात आणि हॉल वगैरे मध्ये लावण्यासाठी. त्यानंतर हे सुंदरसं डिजिटल लॉक बनवलेलं आहे मी, विनिशाच्या प्ले एरियासाठीच आहे हे पण. ते सगळं आपण नंतरच्या व्लॉग मध्ये बघूया. आणि त्याच्यानंतर हे बर्ड फीडर बनवलेलं आहे. आमच्या घरी एसीच्या बाजूलाच खूप असे बर्ड्स येतात आणि घरटी वगैरे करतात, तर असो त्यांच्यासाठी त्यांना एक सोय म्हणून पाण्याची आणि थोडं धान्य 2 असे हे सेट होते. तर ते पण मी ऑनलाईन बनवलं. हे मला खूप दिवसाचं पाहिजे होतं, उन्हाळ्याचं खूप कामात पडतं, पण ते आता सगळं स्वस्त असल्यामुळे मी आता बोलावून घेतलं. त्यानंतर प्ले एरियासाठीच विनिशाच्या फिजिकल स्ट्रेंथ डेव्हलपमेंटसाठी मी काही तिच्या आवडते म्हणू शकतो किंवा तिला खूप हेल्प होणारे असे गोष्टी बनवल्या, जसं की तिला इकडे तिकडे लटकायला फारच आवडतं. तर मी तिच्यासाठी हा असा हँगिंग बार बनवलेला आहे, जो खूप स्टर्डी स्ट्रॉंग आहे. हा तिच्या रूम मध्ये जाणार बऱ्यापैकी लटकायला, माकडासारखी लटकून मस्तपैकी हाईट पण वाढणार तिची आणि स्ट्रेंथ पण. त्यानंतर ह्या सुंदर अशा रॅकचं स्टँड आहे, याच्यावर कुंड्या ठेवायच्या असतात किंवा तुम्ही अदर कोणतीही गोष्ट ठेवू शकता. त्याचा मी फोटो वगैरे इथे अपलोड करणार होती, पण तुम्हाला सांगतात एवढी घाई झाली आहे ना सध्याच्या स्थितीमध्ये हा व्हिडिओ टाकायची मला, कारण की सगळे प्रोडक्ट्स तुमच्या घरी पोहोचले तरी पाहिजे ना. कारण की हा व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट करेल तिथून 5-6 दिवसांनी तुमच्या घरी कोणता प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर केल्यावर येणार आणि दिवाळी जवळजवळ येतं, म्हणून मी आता हा व्हिडिओ टाकून देत आहे. आणि त्याच्यानंतर हे विनिशाच्या प्ले एरियासाठी मी बास्केटबॉलची रिंग बोलावली. ती दिसायला पण खूप क्यूट आहे, स्टर्डी आहे आणि त्याच्यासोबत एक बास्केटबॉल पण आहे फ्री समजा. आणि खूप अशी फन मुवमेंट होणार तिच्यासाठी जेव्हा ती तिची रूम बघणार. तर खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. त्यानंतर हा असा प्रकारचा एक स्टील रॅक सुद्धा बनवला मी किचन मध्ये. मला किचन मध्ये झालं सामान जास्त, किचन झाली छोटी आणि त्याच्या हिशोबाने मला स्टीलच्याच गोष्टी पाहिजे होत्या, कारण की लाकडाच्या वगैरे जेव्हा आपण किचन वॉश करतो त्या दिसायला खूप छान दिसतात, पण त्या वॉश करता मला बुरशी वगैरे लागते. आणि स्टीलच्या गोष्टी मी डिशवॉशर मध्ये सुद्धा लावू शकते. त्याच्यामध्ये मी ही अशी रॅक बनवली, फक्त 202 रुपयाला मला पडली. त्याच्यासोबत खालून ऑरेंज कलरच्या कॅप्स पण आल्या, जेणेकरून तुमच्या मार्बलला कोणत्याही प्रकारच्या स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही. खूप असा अफोर्डेबल प्रोडक्ट होता तो. त्यानंतर या किचन मॅट्स बनवले आहे, एक खूप लांब आहे आणि एक छोटी आहे. तर तुम्ही भरपूरदा बघितलं असेल टीव्ही सिरियल्स मध्ये दाखवतात की त्या पायाच्या खाली लावतात, तर तीच ही मॅट आहे. खूप सुंदर असा लुक होता. ही पण मला फक्त 440 ला पडली आणि हाय क्वालिटीची आहे एकदम. त्यानंतर हा मी फ्रीज मॅग्नेट बोलावला, याच्यावर अन्नपूर्णे सदापूर्णे जो मंत्र आहे अन्नपूर्ण मातेचा तो लिहिलेला आहे. असं म्हणतात किचन मध्ये हा मंत्र असायलाच हवा. माझ्याकडे एक स्टिकर होतं, ते कागदाचं असल्यामुळे ते लवकर फाटून गेलं, त्यामुळे मी आता हा मॅग्नेट बोलावला. फ्रीजला स्टिक होऊन जाईल. जसं तुम्ही बघू शकता कात्रीवर याची ग्रिप वगैरे खूप छान होती. त्यानंतर हे जे माझ्या हातामध्ये दिसत आहे हा एक असा सुंदर अप्रतिम प्रोडक्ट आहे. हे आहे एका सिलेंडरचं कव्हर. तर माझ्या घरी नेहमी सिलेंडर बाहेर ठेवतो आम्ही तुळशीजवळ आणि ते दिसायला खूप बेकार दिसतं. त्याच्यावर जर असा कापड म्हणजे हा जो मी टाकून दिला ना त्याच्यावर कव्हर, तर खूप सुंदर असा लुक येणार, दिसायला कोणाला ओळखू पण येणार नाही की याच्यामध्ये सिलेंडर आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर हा असा एक कंटेनर बोलावला होता मी. याच्यामध्ये तुम्ही कात्री, लायटर किंवा किचन मध्ये नाही तर तुम्ही एखाद्या टेबलवर पण वापरू शकता. तुम्हाला जिथेही या गोष्टीचा यूज करायचा असेल, एस्थेटिक लुक क्रिएट करायचं असेल, तिथे तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता. 2 कंपार्टमेंट्स आहे याच्यामध्ये. हा मला 250 पडला. वुडनचा आहे, खूप चांगली क्वालिटी, हाय क्वालिटी आहे. आता सेल आहे तर आणखीनही स्वस्त झाले आहे याच्यापेक्षाही आयटम्स काही, कारण की आता दिवाळीचा सेल आहे. मी जेव्हा घेतला तेव्हा दसऱ्याचा सेल होता. त्यानंतर शुभ लाभ दरवर्षी मी बोलावते, तर दरवर्षी हँगिंग्स बोलवत असते. यावेळेस वॉल माउंटेड असे पीस बोलावले 2 आणि खूप अशी गौमातेचा याच्यावर छान असा फोटो असल्यामुळे मला
खूप अप्रतिम असे हे आवडलेले आणि हे स्टिक करावं लागतील वॉलवर. तर याची ड्युरेबिलिटी किती आहे हे मला माहित नाही. दरवर्षी मी हँगिंग्स बनवत असते तर ते तर वर्षभर टिकतात. आता हे वापरून बघूया. पण दिसायला तर खूपच भारी होते आणि शायनी असा लुक होता याच्यावर. वुडनचे आहेत हे पण मला फार आवडले. त्यानंतर परत एक क्रॉक्स मी यांच्यासाठी बनवलेला पण हा मला आवडला. हा मी ठेवलेला आहे कारण की याची क्वालिटी पण चांगली होती आणि याचा लुक पण क्रॉक्सच्या व्यतिरिक्त खूप अलग दिसत होता. असं क्रॉक्स वगैरे ओळखू येत नव्हता. त्यानंतर हा खूप युजफुल असा प्रोडक्ट आहे किचनसाठी. तर किचन ट्रॉली मधला हा प्लास्टिक मटेरियलचा असा रोल आहे ज्याला कट करून तुमच्या किचनच्या ट्रॉलीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. प्लास्टिक असल्यामुळे हा सरकत नाही. मागच्या वर्षी पण मी टाकला होता पण तेव्हा तो थोडा सॉफ्ट असल्यामुळे लगेच सरकून जातो. यावेळेस हा प्लास्टिकचा बनवला जेणेकरून हा बिलकुल हलणार नाही. आणि हे स्टँड जे तुम्हाला दिसते ना मगाशी जे मी सांगितलं स्टीलचं 202 रुपयाचं ते परत मी 2 बनवले हे. तर ते स्टँड आहे त्याच्यामुळे ते काही ओपन करून दाखवत नाही. विनिक्षाच्या प्ले एरियासाठी हा सुंदर सुंदर छोटूशा अशा मोटिवेटिंग अशा फ्रेम्स मी बनवले आहे. याच्यावर खूप छान छान असे थॉट्स लिहिले आहे आणि खूप शायनी होते. आणि परत फक्त 180 रुपयाला मला हा पूर्ण सेट पडलेला. खूप आवडला मला. खूप खूप जास्त आवडले. तर ह्या बघून या कुंड्या. मग अशी तुम्हाला म्हटलंच मी स्टँड बनवले तर कुंड्या कशा आहे त्या बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला मग अशी स्टँड दाखवलीच मी कुंड्यांची. तर आता बघून या कुंड्या कशा आहे म्हणून. तर हे 5 पॉट पडले मला 280 रुपयाला. खूप स्वस्त खूप जास्त स्वस्त मिळाले कारण की याच्यासोबत ड्रेनेज प्लेट पण आहे प्रत्येक कुंडीला सेपरेट. तर त्या स्टँडवर मी या कुंड्या एक तर आर्टिफिशियल पद्धतीच्या लावेल किंवा मग नॅचरल झाडं लावेल असं काहीतरी करेल. दिवाळी मेकओव्हर मध्ये बघूयात करूयात विचार. सध्या तर तब्येत एवढी खराब आहे की असं वाटत आहे सगळं बोलायला माझ्याकडून होते की नाही. आणि हो बाकी पार्सल्स पण आले आहे. पार्ट 2 मी लवकरच अपलोड करेल. तर कुठल्याही प्रोडक्टची लिंक लावत असेल तर लवकरात लवकर कमेंट करा कारण की तुमच्या घरी पण दिवाळीच्या पहिले सगळे पार्सल्स जे पण आवश्यक आहे ते पोहोचले पाहिजे. सो स्टे ट्यून. बाय बाय. टेक केअर. बाय बाय.